नमस्कार, आपल्या सोबत आहे काजळ गावचे ग्रामस्थ पाटेकर. ते आपल्याला सांगतील. व्हायलाच पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही रोज येणं जाणं करता रस्त्यानं? रस्ता भलता खराब आहे. हां. रस्ता व्हायला पाहिजे. म्हणजे किती दिवसापासून येणं जाणं करता तुम्ही या रस्त्यावर? आता आमचं कमीत कमी 20 वर्षापासून आम्ही समजा मोटरसायकल घेतल्यापासून तसाच रस्ता आहे. बरं, याच्यातून नुकसान काय झाली या रस्त्यामुळे कोणत्या आपल्या गावाची? हे खड्डे पडे हा, नुसकानी तुम्हाला प्रॉब्लेम काय? जीवनहानी काही झाली का? झालेलाच नाही. जीवन कोणी पडले हा, गाड्याचा ऍक्सिडेंट होतो. बरं, रस्ता व्हायला नाही पाहिजे आहे ना? व्हायला पाहिजे. काय करायचं रस्त्यात तुम्हाला? नाही, रस्ता तर व्हायलाच पाहिजे. कशामुळं? आता दवाखान्यात जायची, रात्रीची वेळ राहते, दवाखान्यात जावं लागत, त्याच्यासाठी रस्ता पाहिजे. म्हणजे रस्ता होणं गरजेचं सध्या आता. तर आपल्यासोबत आहे, बोला दत्तू भाऊ. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सुशिक्षित आणि शिक्षित आहात. कुठंतरी ग्रामीण भागामध्ये तुमच्यासारखे जे लोक असतात त्यांच्यामुळे कुठंतरी लोकांना एक चालना मिळते आणि काहीतरी आगळं वेगळं करण्याची एक संधी असते. तुम्हीही आमच्यापेक्षा सिनियर आहात, आमच्यापेक्षा वयानंही मोठे आहात आणि शिक्षणानंही आपण चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, सध्याच्या या घडीला जो तुमचा काजळा ते सायगावचा रस्ता आहे, तुम्हाला कशा प्रकारे अडचणी येतात? वकील साहेब, जीवनातल्या ज्या काही सर्वात महत्त्वाच्या जीवनावश्यक ज्या बाबी आहेत, घर, रस्ते, वीज, पाणी, अन्न आणि निवारा. आता शासनानं आमच्यासाठी वीज दिलेली आहे, घर दिलेलं आहे, पाण्याची आमच्या गावच्या ग्रामपंचायतीनं खूप व्यवस्था केलेली आहे. परंतु आमच्या गावचा जो काही काजळा फाटा ते सायगाव रस्ता आहे साहेब, आम्ही जालन्यावरून जास्तीत जास्त 15 मिनटामध्ये काजळा फाटीवर येतात आणि काजळा फाटी ते सायगाव आम्हाला 45 मिनिट लागतात केवळ. आणि त्यात गृहीत धरून जर कधी एखाद्याची गाडी पंक्चर असली ना साहेब, तुम्हाला सांगतो, सायगावच्या व्यक्तीला काजळ्यामध्ये नाही तर एखादा कोठा पाहून ती गाडी लावून द्यावं लागते. का? याचं कारण एक म्हणजे नुसता रस्ता आहे. बरं, एक आहे विशेष म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत, गाड्या काय होतात, स्लिप होतात. आणि वकील साहेब, 2-3 वेळेस असे प्रसंग आलो, 2-3 जण गाडीवरून घसरून पडले. त्या बिचाऱ्यांना नाईलाजानं काजळामध्ये थोडंफार दवाखाना करून त्यांना तसंच पाठवावं लागलं. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत, आता गृहीत धरून एखादी बिचारी बाई जर कधी अडवलेली असेल आणि तिला जर कधी इमर्जन्सी प्रसूती कक्षात जायचं आहे, मग तिनं किती तासात जायचं? काजळा रस्त्यावरून जात असताना जरा 45 मिनटं, कधी अर्धा तास लागतो. जर कधी डबल गाडी असेल तुम्हाला सांगतो, अन्ना 20च्या पुढं गाडी चालवता येत नाही. बरोबर. त्यामुळं काय होतं, जो रस्ता आहे आम्हाला जायला, आता शाळकरी मुलं भरपूर जातात, त्यांच्या ज्या गाड्या आहेत, मी 2 वेळेस बघितलं, शाळेची गाडी 2 वेळेस बंद पडलेली. त्या विद्यार्थ्यांचं नुकसान. जर कधी तो दिवस पेपर परीक्षेचा असतात तर मग बरोबर, मग त्या विद्यार्थ्यांनी काही वर्षाचं नुकसान करून घ्यायचं केवळ रस्त्यामुळं. तेव्हा मला वाटतं वकील साहेब, तुम्ही जो हा लढा लढतायत, तुमच्या या लढ्याला आमच्या पंचक्रोशीतील काजळा पंचक्रोशी, सायगाव पंचक्रोशी, बुटेगाव, रांजणगाव, त्याला जोडून असलेले कुंभारी वगैरे ही जी काही छोटी मोठी गावं आहेत, आम्ही या सगळ्या गावांचं काय करू, तुमचं भरपूर समर्थन जे आहे हे आमचं आहे. केवळ आमची ही जी रस्त्याची वणवण आहे ही थांबवा. बरं, कुठंतरी जो ग्रामीण भागातील लोक आहे, काजळा असो, बुटेगाव असो, डोंगरगाव असो, सायगाव, हे लोक बोलत का नाही? न बोलण्याचं कारण काय? वकील साहेब, या लोकांपर्यंत अशी ही जी काही खरी मागणी आहे का, ही लोकांनी केली, फक्त लोक काय करतायत, आपल्याच बोलतायत. आणि प्रशासनापुढे जात असताना जे आहेत ना, जी राजकीय मंडळी यांनी पुढाकार घेऊन जे जायला पाहिजे ना, ती पुढाकार घेत असताना ते राजकीय मंडळींनी हा जो मुद्दा आहे, हा 5-10-20 गावाच्या लोकांनी हा मांडला पाहिजे. प्रत्येक गावचं प्रतिनिधींनी जे जायला पाहिजे ना. आम्ही बघितलं, रस्त्याचं उद्घाटन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, मग रस्ता का चालू होत नाही? अरे वकील साहेब, ते रस्त्याचं उद्घाटन झालं आणि त्याच्यावरून ती जी माती टाकली गेली, त्यावरून तर जास्तच अपघात झाले. बरोबर, म्हणजे लोकांची खूप परेशानी झाली, हाल झाले. अपेष्ट झाले. आज तुम्ही सुशिक्षित असून सुद्धा एक तुम्हाला काही बोलतायत, म्हणजे वकील साहेब, या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं? तो जे होते तेही गड्डे केले. म्हणजे जो चांगला रस्ता होता तो पण गड्डे करून समजा एक त्याच्या साईडनं जे जायची ना, तिथं माती पडल्यामुळे काय झालं, हे पाऊस, बरोबर, आणि ते चिकचिक झालं. आता जाताना तुम्ही पण पहा रस्ता कसा आहे. तुम्ही प्रवास करता, जे काही शासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, हे सुद्धा प्रवास करतात, यांना सगळ्यांना त्रास होतो. सायगाव पासून ते काजळा फाटेपर्यंत बरोबर खूपच मोठे हाल आहे. खूप परेशानी आहे. रोजगार करणारे जे शहरात जाणारे लोकांपासून तर मजुरापासून तर ते शेतकऱ्यापासून, विद्यार्थ्यांपासून, मुलांच्या कॉलेज, शाळा, सगळ्याच लोकांना खूप प्रॉब्लेम आहे. आणि विशेष म्हणजे वकील साहेब, हा जो रस्ता आहे, या रस्त्याचं रुंदीकरण पण व्हायला पाहिजे.
बरोबर, मोठा रस्ता झाला मोठा रस्ता झाला पाहिजे. ना. रस्ता झाल्याच्या नंतर गावात काही कंपनी पण येऊ शकते, गावात रोजगार उपलब्ध होऊ शकतो, रस्त्यामुळे जमिनीला चांगला प्रकारे भाव भाव मिळू मिळू शकतो. शकतो आणि कुठेतरी आगळा वेगळा जो काही होणार फायदा होणार आहे. विकास विकास हा रस्त्यामुळे होईल. रस्त्यामुळे का येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहे त्याच्यामध्ये पैसे घेऊन मतदान करणार तुम्ही आणि तुम्हाला रस्त्याची गरज नाही असं काही? वकील साहेब, मत हे विकू नका. जनतेला माझं स्पष्ट मत आहे. मत हे दान आहे, तुमच्या मनाने केलेलं दान, ते मतदान. मग ते तुम्ही विकायचं नसतं. त्या तुमच्या एका मताची किंमत ही टाटा बिर्ला एवढीच आहे. जे टाटाचं मत आहे तेच तुमचं रस्त्यावरच्या व्यक्तीचं मत आहे. तुमचं जे नागरिकत्व आहे, जे टाटा बिर्लाचं आहे, अंबानीचं आहे, जे अदानीचं आहे, जे पंतप्रधानाचं आहे, जे मुख्यमंत्र्याचं आहे, ते सामान्य व्यक्तीचं आहे. तेव्हा तुमचं मत हे अनमोल आहे. मत हे विकू नका, मत हे विकासाला द्या. बघू शकता दत्तूभाऊ यांनी आपल्याला छान प्रकारे सांगितलं सगळ्या गोष्टी. आणि जो विकास व्हायला पाहिजे, कुठंतरी विकास थांबलेला आहे आणि मागणी आहे. बदनापूरचे आमदार नारायण कुचे साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, आता तरी तुम्ही रस्त्याचा मार्ग मोकळा करावा. कुठंतरी ग्रामीण भागातील लोकांना एक रोजगार चालना मिळेल मिळेल. आम्हाला. त्यातून नवनवीन मार्ग जे आहेत, आमच्या या मार्गामुळं जे रखडलेले आहेत ते मार्गी लागतील. बरोबर. आमच्या मार्गाला जो काही अडचण आहे तो मूळ म्हणजे आमचा मार्ग रस्ता बरोबर. सायगाव ते काजळापाटी, काजळापाटी ते सायगाव हा रस्ता नक्की व्हायला पाहिजे. नक्कीच व्हावा. धन्यवाद.